नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीएमसी धुळे व डीएपीएसएल एक्झामच्या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण काय केलेलं आहे, आज खास धुळेच्या विद्यार्थ्यांसाठी आहे व्हिडिओ, आत्ताचा व्हिडिओ। कारण धुळे जिल्हा विशेष आणि हे बघा, धुळे जिल्हा विशेष म्हणलं तरी पण आपण धुळे का आपल्या महाराष्ट्रातच आहे आणि कोणत्याही एक्झामला काय धुळेवर प्रश्न येत नाही असं काय नसतं, ते आपण गोष्टी लागणारच आहेत। त्यामुळे सर्वांनी बघा काय अडचण नाही। म्हणजे धुळे विशेष मी काही गोष्टी घेऊन आलेलो आहे जेणेकरून ते विद्यार्थी मित्रांचे कमेंट होते। आधी ऑलरेडी एक व्हिडिओ घेतलेला आहे, ते व्हिडिओ पाहून घ्या, त्यानंतर हा व्हिडिओ पण पहा। हे तर पहा जाता आणि तो मागचा पण बघून घ्या, ओके। जेणेकरून धुळे जिल्ह्यातले जे कोणतेही प्रश्न आले की त्याच्या बाहेर जाणार नाही, आपण तेवढं कव्हर केलेलं आहे। शेवटी एक्झाम आहे, एखादी इकडे तिकडे होऊ शकतं, पण 99% तर आपल्या यातनं प्रश्न यायला पाहिजे, ओके। तर बघा मित्रांनो, बघा 1961 मध्ये पश्चिम खानदेशातून, बरं का, आधी पश्चिम खानदेश म्हणायचे, त्यातून धुलिया नावाचा जिल्हा बाजूला काढला, म्हणजे त्याला धुलिया म्हणायचे आणि त्या धुलियाला आपण आता धुळे म्हणतो। आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला असा प्रश्न विचारला धुळेचे जुने नाव काय, धुलिया दिलं किंवा आपलं पश्चिम खानदेश दिलं तरी पण आन्सर बरोबर आहे, ओके। तर बघा, वर इथं मी ते क्षेत्रफळ लिहिलं होतं, बरं का, वर इथं क्षेत्रफळ आहे बघा 8063, बरं का, 8063 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे। एक साधा प्रश्न आला तरी पण बघा, आपल्याला कसं ह्या गोष्टी आपण बघत नाही, आला तर बघत चुकू नये। बघा आता तुम्हाला 4 तालुके आहेत वगैरे ते सगळं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर बघा आता विधानसभा मतदारसंघ किती आहेत असं जरी प्रश्न आला, कारण लोकल एक्झाम आहे ना, प्रश्न जरी आला तर आपल्याला चुकू नये, किंवा 5 विधानसभा मतदारसंघ आहेत, कोणते कोणते आहेत बघा, साक्री, सिंदखेड, शिरपूर, धुळे ग्रामीण आणि धुळे शहर। जर तुम्हाला विचारलं खालीपैकी कोणता विधानसभा मतदारसंघ धुळे जिल्ह्यात आढळत नाही, यापैकी एखादा ऑप्शन बाहेरचं ऑप्शन दिले की आपण ते बाहेर काढू शकतो, ओके। ठीक आहे, बघा धुळेची जर भाषा बघायला गेलं ते महाराष्ट्रात ऑफकोर्स मराठीत असणार, आणि विशेष म्हणजे ते खानदेशात येतात ना, धुळे, जळगाव, नंदुरबार, मग तिथं अहिराणी भाषा एक फेमस आहे बघा, ओके, त्यालाच खानदेशी भाषा म्हणतो बघा आपण, ओके। ठीक आहे, आता विद्यार्थी मित्रांचे कमेंट आले, सर हे आपले त्यांचे प्रेझेंटचे कोण सीओ आहेत, कलेक्टर आहेत, चालू गोष्टीवर मागे मी निम्मे अर्धे घेतलेले आहेत, बाकीचे तिकडे बघून घ्या, रिपीट डाटा करत नाही आपण, कारण हे बघायचं ते बघायचं उगा आपल्याला तसला टाइमपास आवडत नाही, त्यामुळे आपण त्याला सोडून इतरत्र गोष्टी इकडे आणलेल्या आहेत। मग ज्यांना कोणाला अजून बाकीची माहिती पाहिजे, ज्यांना एक्झामला प्रश्न आल्यावर चुकायचं नाही, मार्क पाहिजे, त्यांनी ते बघा, ओके। तर बघा, प्रतिभा चौधरी ह्या ज्या आहेत ना, धुळे जिल्ह्याच्या महापौर आहेत बघा या, आणि ह्या कोण आहेत, 4थ्या महिला महापौर आहेत, बरं का। ठीक आहे, म्हणजे ही 4थी महिला आहे, महिला महापौर आहे, ओके। ठीक आहे, बघा धुळे जिल्ह्याची जी झेडपी जिल्हा परिषद सीओ म्हणजे काय आपण मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतो बघा, ते कोण आहेत, शुभम गुप्ता, ओके। ठीक आहे, बघा धुळे जिल्ह्याचे कलेक्टर म्हणतो बघा आपण, कोण आहेत, जितेंद्र पापळकरजी आहेत, ओके। ठीक आहे, आता बघा बाकीच्या पण गोष्टी घेतलेल्या आहेत। सिंदखेडा हे ठिकाण जे आहे ना मित्रांनो, तिथं तापी आणि बुराई नदीच्या संगमावर आहे बघा सिंदखेड ठिकाण। आता मला विचारलं प्रश्न की बाबा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तापी व बुराई नदीचा संगम होतो, कारण तिथली विशेष नदी म्हणजे तापी नदी आहे ना, आणि तापीचं उगम कुठं आहे, वर मुलताईमध्ये उगम स्थान आहे, बरं का। आणि ते तापी नदी तर धुळे जिल्ह्यातच जातेच आहे, तिथली मेन नदी आहे, मग त्यामुळे त्याला येऊन भेटणाऱ्या नद्या वगैरे त्यांचा संगम विचारू शकतात। मागं पण आपण भूगोलमध्ये कव्हर केलेला आहे, धुळे जिल्हा विशेषमध्ये एक सांगितलं वाटतं, पण बाकीचे ते सांगतो बघा। तापी आणि बुराई नदीचा संगम सिंदखेडा। तर बघा तापी आणि पांढरा नदीचा संगम आहे मित्रांनो, मुडावत या ठिकाणी, बरं का। आता पुढे बघू, आता बघा अहिल्यापूर हे राणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली विहीर आहे बघा, अहिल्यापूर येथे, ते कुठे आहे मित्रांनो, असा प्रश्न येऊ शकतो, अहिल्यापूर किंवा अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली विहीर अहिल्यापूर हे कोणत्या तालुक्यात आहे, हा प्रश्न काय येऊ शकतो, कारण जीएमसी नागपूरला जे प्रश्न पेपर झाला होता ना, तर त्या पेपरमध्ये काय विचारलं होतं त्यांना, ड्रॅगन टेम्पल विचारलं होतं, ते नागपूरमध्येच आहे, पण नागपूरमध्ये कुठे आहे असं विचारलं होतं, काम ते होतं ना, ते असं प्रश्न विचारलं होतं। तर आपल्याला तीच एक्झाम IBPS घेणार आहे, मग त्यांचा कल असू शकतो ना, असल्या गोष्टी ज्या पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या गोष्टी आहेत त्या कुठे आहेत काय आपल्याला विचारू शकतं, त्यामुळे आपण ते परिपक्व करून घ्यायचं आत्ताच, ओके। ठीक आहे, आणि बघा जास्त व्हिडिओ मी लेंथ लांबवत नाही, आज 5-6 व्हिडिओ अपलोड होतील आज, दन व्हिडिओ बघून घ्या, आणि जे कोणी मित्र सबस्क्राईब वगैरे केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, आणि ती बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून एक्झाम होईपर्यंत तुम्हाला व्हिडिओ लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील, ओके। एक्झाम झाल्यावर बघण्यात काय अडचण नाही, आणि एक्झाम झाल्यावर सर रिझल्ट कधी म्हणून मला विचारू नका, मार्क असले किती बी मार्क पाडा, रिझल्ट कसं म्हणून उद्या तुमचा रिझल्ट येणार आहे, ओके। आणि बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अजून मी सांगत राहतो वारंवार, मराठी इंग्लिशचे पॅसेज काल सोडा म्हणून सांगितले तर सोडवा, सोबतच कारण तुम्हाला फरक वगैरे मी शिकवले, आता समाज एखादी व्हिडिओ अपलोड होईल, आणि बाकी वाक्यरचना वगैरे कसं असतात काय असतात म्हणजे वाक्य अरेंजमेंट करायचं त्या, आणि तोपर्यंत आता प्रसिद्ध पुस्तके वगैरे ते घेतलेलेच आहेत, थोडे शब्दार्थ बघा, प्राण्यांची घरे वगैरे पण काल घेतलेले आहेत, ओके, ते पण घेतलेले आहेत आपण। आता फक्त बघा शब्दार्थ वगैरे म्हणी वगैरे तोपर्यंत वाचत राहा, आता मी एक 10-12 म्हणी घेऊन येणार बोलणार, त्यात काय अर्थ नाही, बरं का।
मी काय ते जो कोणी टेलिग्राम चॅनल आहे ती लिंक जॉईन करून घ्या, त्याच्यावर मी टाकून देतो म्हणे. ओके ठीक आहे. पुढे बघा, धारणी किल्ला आहे बघा मित्रांनो, कुठं आहे, कोणत्या तालुक्यात असं पण विचारू शकतात ते. तर शिरपूर तालुक्यात आहे. आणि कोणत्या नदी किनारी असं जरी विचारलं तरी तापी नदीच्या किनारी. ओके बघा, गुरुद्वारा जे आहे ना मित्रांनो, हे नांदेडमधल्या गुरुद्वारा आपल्या महाराष्ट्रातल्या. त्यानंतर 2 नंबरचं सर्वात मोठं गुरुद्वारा आहे बघा महाराष्ट्रातलं. हा कुठं आहे, मुंबई आग्रा महामार्ग. आणि तुम्हाला मागं सांगितलेलंच आहे, मुंबई आग्रा महामार्ग धुळ्यातूनच जातो. ओके ठीक आहे. तर याची स्थापना बघा 1963 ला केली होती. तर बघा, संत बाबा साधुसिंग मुनी यांनी केली बघा. इसवी सन 1963 ला संत बाबा साधुसिंग मुनी असं विचारलं तर चुकू नये. हे बघा, समर्थ वाग्देवता मंदिर बघा, समर्थ रामदास यांचे जुने रामायणाचे जतन केलेले आहेत त्या मंदिरात. तुम्हाला मागे मी सांगितलेलं आहे, मी समर्थ वाग्देवता मंदिर धुळ्या ठिकाणी आहे. पण तिथं काय आहे हे आता सांगतोय बघा. भामीर किल्ला साक्री तालुक्यात. ओके, कुठे भामीर किल्ला म्हणलं, साक्री तालुक्यात आहे बघा. अहिर राज्याची राजधानी म्हणून त्याला ओळखतात बघा, अहिर राज्याची राजधानी. ओके बघा, राजवाडे संशोधक मंडळ मी मागे सांगितलेलं आहे. ओके, ते ग्रंथालय विद्यार्थी मित्रांना म्हणलं होतं की ते कुठं आहे किंवा काय ते स्थापना वगैरे शोधून काढा. तू काय विद्यार्थी मित्र जे बघितले असतील त्यांनी कमेंट दिले असतील, मी चेक करतो. तरी बघा, ती स्थापना कधी आहे मित्रांनो, 9 जानेवारी 1927. ओके, पुढे बघा, ललिंग किल्ला आहे ना मित्रांनो, ललिंग किल्ला आपण पाहिलेला आहे. तो ललिंग किल्ला आहे ना, कोणी बांधला म्हणून जर म्हणलाय, कोणाच्या काळात बांधला गेला असं जर आपल्याला प्रश्न विचारला तर बघा, मलिक राजा फारुकी यांच्या काळात तो किल्ला बांधला गेलेला आहे. आणि बघा, महत्वाचं बघा, इम्पॉर्टंट आहे, प्रश्न येऊ शकतो. धुळे जिल्ह्यात साक्री या ठिकाणी जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प. असं पण एमपीसीला कोणत्या एक्झामला येतोच. आता तरी आपली धुळेची एक्झाम आहे, त्यामुळे प्रश्न येण्याचे चान्सेस भरपूर आहेत. ओके, कोणत्या ठिकाणी असं विचारू शकतात, सौर ऊर्जा प्रकल्प सर्वात मोठा साक्री. ओके ठीक आहे. आणि त्याच्या साईडला निजामपूर या ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्प आहे बघा एक. ओके, तर मित्रांनो काय, आता हे जिल्हा विशेष तुम्ही बघून घ्या, भाग 2 आहे, पहिला पण बघून घ्या. आता यानंतर तुम्हाला व्हिडिओ आता कंटिन्यू येत राहतील. आता 2-3 दिवस राहिलेले आहेत. आणि मी सांगितल्याप्रमाणे मी जे टॉपिक जमते तेवढे तर तुम्हाला घेऊन येतोय बरं का. तेच टॉपिक घेण्यापेक्षा मी थोडे ऑड टॉपिक जेणेकरून तुम्हाला ऑड प्रश्न आला तर मार्क जाऊ नये, जीएसटी मित्रांचे मार्क जाऊ नये. गणित बुद्धिमत्तेचे तर आधी व्हिडिओ टाकलेले ते बघून घ्या, आता अजून टाकतो. आणि जी मार्ग जीएमसी नागपूरचा किंवा इतर कुठलेही मी व्हिडिओ टाकलेले आहेत त्यामध्ये चालू घडामोडी म्हणा, जीएस म्हणा, गणित बुद्धिमत्ता, सर्व गणित बुद्धिमत्ता आपल्याला उपयोगी येणारच आहे. रिपीट घेत नाही मी, ते पण करा. अजून मला जसं भेटतंय तसं मी सगळं तुम्हाला अपडेट देत राहतो. ओके, धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.